काय म्हणते प्रश्न पहा. 2. वृक्ष लागवडीतील अंतर 3.5 मीटर इतके असल्यास 140 मीटर लांबीच्या रस्त्यावर एकूण किती वृक्ष लावावी लागतील. काय म्हटलं नंतर लक्षात आलं का. 2 वृक्ष लागवडीतील अंतर म्हणजे 2 जे झाडं आहे त्याच्यामधलं जे अंतर आहे ते किती अंतर आहे 3.5 मीटरचं आहे असल्यास 140 मीटर लांबीच्या रस्त्यावर म्हणजे काय करावं लागेल तुम्हाला. सरळ सरळ बघा असे लिहून घेऊ आपण. एकूण अंतर आहे 140 याला फक्त 3.5 ने डिवाइड करा. पहा काय करतोय 140 मी इथे लिहिलं खाली मला पूर्ण 35 लिहायचे आहे. एक घरा अगोदर पॉइंट आहे वर काय करू एक शून्य वाढवला. ओके आता सांगा 7 5 35 7 2 14 5 1 5 5 4 किती आले येईल लक्षात. पण 40 उत्तर नाहीये कारण दोन झाडामधलं अंतर किती दाखवलं आहे त्यांनी 3.5 आहे. मग दुसऱ्या झाडामधलं किती आहे 3.5. मग पुढे गेलो तर 3.5 म्हणजे होत काय माहितीये का हे एक झाड एक्स्ट्रा आहे इथे हे एक एक्स्ट्रा आहे ना. या दोघांमधलं 3 पॉईंट इथून इथं नाही जातं 3 पॉईंट इथून इथे 3 पॉईंट म्हणजे हा एक्स्ट्रा आहे झाड पहिला हे लक्षात. म्हणून आपण इथे काय करायचं +1 करायचं. उत्तर काय सांगायचं हे लक्षात. पर्याय क्रमांक किती आहे 40 पण पर्यायामध्ये दिसत आहे लक्षात घ्या. ठीक आहे चला लिहून घ्या व्यवस्थित. टॅक्स असिस्टंट मेन्सचा प्रश्न आहे तो 22 मधला लक्षात घ्या. जायचं पुढे. ठीक आहे काय म्हणते बघा प्रश्न. आदित 2021च्या पहिल्या दिवशी 1 रुपया दुसऱ्या दिवशी 3 रुपये आणि तिसऱ्या दिवशी 5 रुपये बचत करतो व असेच पुढे सुरू ठेवतो. त्या वर्षातील त्याच्या बचतीची एकूण रक्कम किती. प्रश्न आहे क्लर्क टाइपिस्ट मेन्सचा 2022चा क्वेश्चन आहे. काय म्हणते समजून घ्या. तो काय म्हणतो आदित जो आहे तो 2021च्या पहिल्या दिवशी किती 1 रुपया पहिल्या दिवशी 1 रुपया दुसऱ्या दिवशी 3 रुपये तिसऱ्या दिवशी 5 रुपये म्हणजे काय होतं माहिती आहे का त्याच्याकडे पैसे जमा होतात. मग असं जर विचार केला तर तुमच्या लक्षात येत असेल या कोणत्या संख्या आहे विषम संख्यानुसार वर्षभर त्याने पैसे जमा केले. म्हणजे 5 नंतर 7 7 नंतर 9 9 नंतर 11 11 नंतर 13 13 नंतर 15 लक्षात आलं का. वर्षभर जमा केले. वर्षभरात त्याच्याकडे पैसे किती जमा झाले. वर्ष किती आहे 2021 2021 वर्ष लिप आहे का नाहीये. साधं वर्ष आहे. साध्या वर्षामध्ये दिवस किती असते रे 365 राईट. किती असते 365. मग मला एक सांगा 365 शेवटी असा आकडा असेल ना रे. दिवसांचा आकडा किती म्हणजे करायचं काय विषम संख्यांची बेरीज. काय करायचं आहे विषम संख्यांची बेरीज. कळतंय का तुम्हाला. मग विषम संख्येचे बेरजे सूत्र सांगा. बस झालं काहीच नाहीये याच्यापेक्षा सोपं काहीच नाही आपल्याकडे. यांचा वर्ग. आता काय करायचंय तुम्हाला 365 गुणिला 365 एवढं सोडवायचं फायनल उत्तर भेटतं. झालं आलं लक्षात कळत आहे सांगा. 365 चा वर्ग पाठ आहे का सोडवा. हा 5 5 25 किती आले 2 5 सक 30 30 आणि 2 32 किती रे 3 5 त्रिक 15 15 आणि 3 18 हा 0 6 पंच 30 3 बाकी 6 7 36 36 आणि 3 39 3 बाकी 6 त्रिक 18 18 आणि 3 21 हा 0 आणि 0 बाकी बरोबर आहे. हा 3 5 15 1 बाकी 3 सक 18 18 आणि 1 19 1 बाकी 3 त्रिक 9 9 आणि 1 सांगा. हा किती 5 हा किती रे 2 हा किती 17 17 आणि 5
22 1 बाकी 9 10 11 12 12शी 2 राहिला 1 हे किती 3 आणि हा 1 13 22 25 आहे का बा पर्यायामध्ये 13 22 पर्याय क्रमांक किती चला येऊन टाका झाला हे लक्षात एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्येचा वर्गही काढता येते कसा 5 5 25 करायचं आणि 36 गुणिले 37 करायचं झालं तेव्हा उत्तर हेच निघणार तुम्हाला ठीक आहे चला लिहून घ्या कळत आहे का बरं हे गणित कशात शिकवले मी आठवते का तुम्हाला हे आठवते का विषम संख्येमध्ये शिकवलं तुमच्या नोट्स मध्ये लिहिलेलं आहे सर्व फक्त नोट्स मध्ये लिहून ठेवू नका मी बऱ्याचदा सांगितलं कुठे टाकायचं डोक्यात नाही का लिहिलाय सर्वांनी जायचं पुढे ठीक आहे रे जर 3 5 7 स्टार 2 5 आणि स्टार या संख्येला 3 आणि 5 ने भाग जातो तर अनुक्रमे एकक व हजार स्थानासाठी उचित अंक जोडी निवडा ठीक आहे एक काम करूया आपण इथे तर 5 येईलच याची अडचण नाहीच आहे कारण 5 ने भाग जाणे म्हणजे काय ठीक आहे मग मला सांगा 3 ची कसोटी काय म्हणते सर्व संख्येच्या बेरजेला 3 ने भाग गेला पाहिजे है ना 5 ची कसोटी काय म्हणते संख्येच्या एकक स्थानी 5 किंवा 0 असला पाहिजे क्लियर बघ आता मला एक सांगा मी पहिले 3 ची कसोटी लावून पाहतो कितीची म्हणजे काय 3 5 7 आता इथे कोणता आकडा ठेवू 2 5 आणि इथे मी 5 ठेवूनच देतो कारण बघा या पर्यायामध्ये इथे दिसत आहे 5 5 तुम्हाला दिसत आहे दोन्ही ठिकाणी 5 आहे दोन्ही ठिकाणी 0 आहे कोणता आकडा येऊ शकतो म्हणून आपण एक काम करू यांची बेरीज करताना जर इथे मी 5 ठेवला तर इथे किती लिहावं लागेल थोडं लक्षात घ्या कारण या सर्व संख्येला 3 ने भाग जाण्यासाठी 5 आणि 5 10 आणि 2 12 आणि 7 19 19 आणि 5 24 24 आणि 3 27 27 मध्ये मला अजून 3 मिळवा लागेल म्हणजे 30 होते हे 3 मी मिळवले या लक्षात किती झाले ते किती झाले आहे का पर्याय असा आहे का 5 आणि 3 आहे का कोणता दुसरा आकडा वापरावा लागेल कोणता वापरू 6 घ्यावा लागेल 5 आणि 6 आहे का आहे कारण मला एक सांगा जेव्हा मी 3 वापरलं तर 30 टोटल झाली त्या 30 ला 3 ने भाग जातो की नाही जातो पण त्या ठिकाणी हा 3 जो पर्याय आहेच नाही ना 5 सोबत 3 आहे का कुठे नाही म्हणून आपल्याला 30 च्या नंतरची टोटल काय घ्यावं लागेल 33 घ्यावं लागेल काय घ्यावं लागेल 33 म्हणून इथे काय करावं लागेल तुम्हाला 6 आता सांगा आता यांची टोटल किती झाली 33 या 33 ला 3 ने भाग जातो 11 आणि पूर्ण भाग बसला ठीक आहे आता हीच संख्या जर मी अशीच ठेवली त्याला 5 ने भाग जाणार नाही का त्यालाही 5 ने भाग जाते ती देऊन पाहायची गरज येते का लक्षात म्हणजे तुमचं उत्तर काय आता पहिले काय हा आणि हा आकडा तुम्हाला सांगावा लागेल म्हणजे पहा या ठिकाणी कुठला पर्याय दिसत आहे 5 आणि 6 अनुक्रमे एकक व हजार स्थानी म्हटलं एकक स्थानी अनुक्रमे हा एकक स्थानी येतो आणि हा हजार स्थानी येतो अशा पद्धतीचं ते आहे ठीक आहे चला लिहून घ्या आपण 5 ने भाग जाते की नाही हे पाहिलंच नाही त्याचं कारण काय तुम्हाला माहिती आहे एकक स्थानी 0 आणि 5 असेल तर 5 ने भाग जातच असतो ठीक आहे यासाठी कसोट्या पाठ असणं गरजेचं आहे ठीक आहे आणि प्रश्न कुठे विचारला पहा एमपीएससी सॅट 2022 ला विचारला तो क्वेश्चन कशावर विचारला कुठलं प्रकरण आहे कसोट्या प्रकरण आहे कसोट्या जायचं पुढे ठीक आहे
नियमित अंतरावर दिव्याचे खांब असलेल्या रस्त्यावरून एक व्यक्ती चालली आहे. पहिल्या खांबापासून चौथ्या खांबापर्यंत पोहोचण्यास व्यक्तीला 6 मिनिटे लागतात. जर याच गतीने ही व्यक्ती सतत 20 मिनिटे चालली तर कितव्या स्तंभापाशी पोहोचेल? पहा, चौथ्या खांबापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला किती मिनिटं लागली? किती मिनिटं लागली? मला एक सांगा. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. हे बघा, 1 2 3 4. इथून याला इथे 2 मिनिटं लागली असेल, इथून याला इथे 2 मिनिटं, इथून याला इथपर्यंत 2 मिनिटं. किती मिनिटं झाली? हे काय? हे खांब. आणि हे काय रे? मिनी. कळत आहे का तुम्हाला? मग असंच जर तो चालत राहिला तर याच गतीने ती व्यक्ती सतत 20 मिनिटे चालली. किती मिनिटे? सोपं आहे, 20 मिनिटापर्यंत घेऊनच जाऊ आपण. चला सांगा. हे 6 झाले, हे किती झाले? 8. हे किती झाले? 10. 10 आणि 2 12. 12 आणि 2 14 आणि 2 16 आणि 2 18 आणि 2 झालं. 20 पर्यंत गेलं. हे बघा, 2 4 6 8 10 12 14 16 18 20. खांब किती लागले मोजून टाका, उत्तर लिहून घ्या. सांगा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 खांब त्याला लागणार आहे. पर्याय लिहिलेलं नाहीये, लिहून घ्या. 11 काय? खांब. गट क पूर्वमध्ये जायचं. 2022 चा प्रश्न सर्च करायचा. कोणत्या पर्यायावर 11 लिहून आहे ते क्लिक करून टाकायचं. पर्याय पण लिहून घ्यायचे. ठीक आहे, चालेल. लिहून घ्या 11 खांब. लिहिलं सर्वांनी? याला एक शॉर्टकट काय? मिनिटाला 2 ने भागायचं, 1 प्लस करायचं. कळलं का? लक्षात नाही राहता? लक्षात. ठीक आहे, काय करायचं? मिनिटाला 2 ने भागायचं आणि 1 प्लस करू. एक खांब जास्तच राहणार आहे तिथे. जायचं पुढे. ठीक आहे रे? लिहिलाय का सर्वांनी? तीनशे 66 पृष्ठ असलेल्या पुस्तकांच्या पृष्ठांची संख्या करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या एकूण अंकांची संख्या किती? पुस्तकावरील खिळे आणि पाने प्रकरण आठवत असेल? आलं लक्षात? आपल्याला पुस्तकावर जर क्रमांक टाकायचा आहे तर किती वेळा तो मुद्दा आपण त्यावर मारेल, किंवा मग काय म्हणू आपण त्याला, खिळे किती वेळा टाईप करेल तो त्याच्यावर. तर पहा काय करता येईल. किती पृष्ठ म्हटलंय त्यांनी? किती म्हटलंय रे? 360. आता मला एक सांगा, आपण सुरुवातीच्या 100 ला 192 घेत होतो, आठवते का? सुरुवातीच्या 100 ला 100. मग मला एक सांगा, या ठिकाणी 366 पैकी किती? 366 पैकी सुरुवातीच्या 100 ला मी घेतो 100. क्लियर? कळत आहे? आता 366 मधून 100 गेले, किती राहिले रे? 266 ला कितीने गुणू? कितीला गुणू? 3 ने गुणतो. का बरं 3 ने? कारण 100 च्या नंतर अंक कोणते आहे? 101, 102, 103. हे 101, 102, 103 हे किती किती अंक आहेत? 3 अंक आहेत. म्हणून याला कितीने गुणतो आपण? 3 ने. 3 सक 18, 1 बाकी 3 सक 18 आणि 1 19, 1 बाकी 3 2 6 आणि 1 7. यांची बेरीज एवढी. आता यांची टोटल करतो. 8 आणि 2 10, 1 बाकी 9 9 18 आणि 1 19, 1 बाकी 7 8 9. 900 किती? येईल लक्षात आहे का? बघा 990. चला पर्याय क्रमांक किती?
2 क्लर्क मेन्स साठीचा प्रश्न होता तो एमपीएससीचा 2021 मध्ये विचारला गेला. ठीक आहे, देऊन घे. ठीक आहे, लिहिलंय सर्वांनी? पी या नैसर्गिक संख्येला 11 ने गुणून त्यात 33 ही संख्या मिळविली. या बेरजेला 9 ने भागले आणि बाकी 0 मिळाली. दिलेल्या अटीचे समाधान करणारी ची सर्वात लहान किंमत निवडा. सर्वात लहान किंमत निवडा म्हणजे काय करते? पी या नैसर्गिक संख्येत या पर्यायापैकी नैसर्गिक संख्या कोणती आहे तुमची? पी आहे. हे लक्षात कसं करायचं? काय एखादा आकडा सांगायचा त्यातला कुठला बी 6 च्या जवळपास. 6 मधून मग आपल्याला वर जाता येईल, खाली पण जाता येईल. 6 घेतोय मी अंदाजा, लक्षात घ्या. 6 या नैसर्गिक संख्येला 11 ने गुणले. कितीने गुणलं? आणि याच्यात 33 ही संख्या मिळवली. याच्यात 33 मी संख्या मिळवतो. हे किती होते बघा रे? 11 सक 66 प्लस किती म्हणजे हे किती झाले रे? आता काय म्हणते? या बेरजेला 9 ने भागले आणि बाकी 0 मिळाले. बाकी 0 मिळाले पाहिजे. आता तुम्हाला याला 9 ने भागलं तर बाकी 0 मिळते का? याला 9 ने भागलं तर बाकी 0 मिळते का? नाही. भागून दाखवतो बघा. याला मी 9 ने भागतो, हे बघा पद्धतशीर भागून दाखवतो. 9 एक अरे 9 11 99 ना. हे किती? हे 0 बाकी आहे की नाही? चला उत्तर काय मग तुमचं? हे बघा 0 मिळाली. तर दिलेल्या अटीचे समाधान करणारी पी ची म्हणजे पी ची सर्वात लहान किंमत निवडा. सर्वात लहान किंमत कोणती? कोणती रे? 6 लिहून घ्या. काय अडचण होती? 9 का बरं नाही उरले? 0 का बरं नाही उरले? अरे असते. ठीक आहे, चला लिहून घ्या. लक्षात आलं का? एमपीएससी C60 चा क्वेश्चन आहे तो 20 चा. लिहिलंय सर्वांनी? ठीक आहे रे. टॅक्स असिस्टंट मुख्य 19. पुढील उदाहरणाची किंमत काढा. वर्गसंख्या दिसत आहे का तुम्हाला? या चला सांगा. आता बघा या ठिकाणी ही डायरेक्ट काढून घेतो मी. 53 22 प्लस किती आहे? 36. ओके, असा ना. आता याचं वर्गमूळ किती आहे? इथे मी प्लस 13 केलं तर काय होईल? हे किती होता बघा. मग मी इथे येतो. 53 22 प्लस 36 आणि 13 किती? 49. 49 चा वर्गमूळ किती रे? 7. आता मला हे सोडवायचं आहे पूर्ण. बघा 7 आणि 2 9, 2 3 आणि 5. हा कशाची तरी वर्गसंख्या आहे. कशाची वर्गसंख्या? कशाची वर्गसंख्या आहे रे ती? 63. काय विचार करता? हे 63 गुणिले 63 सांगा. 3 3 9, 3 सक 18, 0
साइन 3 18 1 6 6 36 आणि 1 करून पाहायचं 9 8 2 16 येत आहे का? किती घेऊ आता याच्यानंतर करत नाही मी फायनल सांगा 73 सांग 73 गुणिला 73 3 त्रिक 3 7 0 7 त्रिक 21 2 7 7 49 49 आणि 2 51 झालं आणि 9 इकडे 1 2 हा 3 आणि 5 हे बघा 53 29 53 29 म्हणजे ती कशाची वर्गसंख्या आहे? हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे काय 73 लिहून घ्या. इथे का लक्षात तसे एवढ्या मोठ्या वर्गसंख्या पाठ राहतच नाही करून पाहायचं काही अडचण नाही. पण यांनी काय केलं की तुम्हाला माहित आहे की एकक स्थानी 9 पाहिजे तर तिन्ही पर्याय चारही पर्यायामध्ये एकक स्थानी 3 3 3 3 करून ठेवला म्हणजे अंदाज आपल्याला काढता येतो का? नाही सोडून पाहावं लागेल. ठीक आहे थोडा अंदाज कोणता लागू शकते याच्यात? 8 8 64 64 पेक्षा कमी आहे जमत नाही. 6 6 36 एकदमच जास्त होते. 7 7 49 जवळपास गेलो. 9 9 81 वर गेलो म्हणजे तोच लक्षात येते 73 असेल बाबा लिहून घ्या. जायचं रे पुढे. ठीक आहे ए बी सी या चढत्या क्रमाने 3 विषम संख्या आहेत. जर ए ची तिप्पट ही सी च्या दुप्पटीपेक्षा 3 ने लहान असेल तर सी ची किंमत असलेला पर्याय निवडा. आता पर्याय कोणता? 11 घेता येते. 9 7 5 तुम्ही सांगा कोणता घेऊ? मग कोणता घेऊ? 9 घेऊ. कोणाला 9 घेऊ? हा ए बघा या ठिकाणी कोणाची रेट 9 घेऊ बघा रे ए बी आणि सी सी किती घेतला मी 9. मग इथे क्रमाने चढता क्रम पाहिजे म्हणजे 5 आणि 2 7 आणि 2 9. क्लिअर. आता काय म्हणते ए ची तिप्पट. कशाची तिप्पट? ए ची तिप्पट ही सी च्या दुप्पटीपेक्षा 3 ने लहान असेल. ए ची काय रे? ए ची तिप्पट म्हणजे हे किती झाले 15. ही जे 15 आहे ना ही 15 सी च्या दुप्पटीपेक्षा 3 ने लहान असली पाहिजे. म्हणजे काय सी ची दुप्पट किती झाले 18. याच्यात आणि याच्यात 3 ने लहान आहे का पहा? आहे 3 ने लहान. 3 ने लहान आहे ना लहान म्हणजे तुमचं उत्तर काय असायला पाहिजे? काय असायला पाहिजे? सी बरोबर काय? तर सी ची किंमत किती? तर सी ची किंमत किती? 9. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 9. ओके लिहू. ठीक आहे जायचं रे. कळत आहे का गणित? कठीण वाटतंय का? कठीण काहीच नसते गणित. तुम्हाला फक्त एक्झाम मोठ्या दिसल्या की मोठे मोठे गणित आठवते. काही नसते. काय असते ते स्टेपा असते दुसरं काहीच नसतं. तिथं समजलं नाही व्यवस्थित समजून घ्या. बघा एका संकेतानुसार कसा आहे तो 1 2 3 या सर्व अंकांची किंमत 1 आहे. तसेच 4 5 6 या सर्व अंकांची किंमत 2 आहे आणि 7 8 व 9 या अंकाची किंमत किती आहे 3 आहे. शून्याची किंमत 0 आहे. त्यानुसार पुढील राशीची किंमत किती? हे राशी दिली आहे त्याची किंमत तुम्हाला काढायची. मला एक सांगा हे मांडणी कशी करून घेता येईल? बोर्डकडे लक्षात. 1 2 3 जर आला काय आला 1 2 3 आला त्याच्याऐवजी काय घ्यायचं? एकच घ्यायचा. ठीक आहे. 4 5 6 आला तर याच्याऐवजी काय घ्यायचं रे 2 घ्यायचं. त्यानंतर 7 8 9 आला त्याच्याऐवजी काय घ्यायचं 3 घ्यायचं आणि शून्याला काय घ्यायचं? हे अट आहे. हे काय अट आहे. मग मला एक सांगा आता या ठिकाणी मांडणी करतोय सेमी अशी थोडं लक्षात घ्या. आता सांगा 3 च्या ऐवजी काय लिहायचं 1. 6 हे बघा 6 आहे. 6 च्या ऐवजी काय 2 गुणिले 9
9च्या ऐवजी 3, शून्याच्या ऐवजी 0 हा क्लोज. ठीक आहे. 5च्या ऐवजी लवकर लवकर सांगा 2, शून्याच्या ऐवजी गुणिला 3च्या ऐवजी 1, इथे काय 0. हा बस. हा काय 8च्या ऐवजी 3, 4च्या ऐवजी 2 गुणिला 9च्या ऐवजी 3. बरोबर आहे. ही झाली मांडणी. आता हा सांगा, याला बाहेर आत्ताच काढता येणार नाही आपल्याला. हा सांगा, हे किती 12 त्रिक किती 36 360 वजा हे किती 200 प्लस आणि हा किती 3 2 6 आणि 3 त्रिक 96. हा सांगा काय करता याच्यात, सांगा ना सांगा किती राहिले. अरे आले किती, हे किती 160 प्लस इथे लिहितोय पहा 160 प्लस 96 किती रे 200 किती, आणि या 256च्या बाहेर याच्या वर्गमूळाच्या बाहेर निघत असेल तर किती लागला 256 कशाचा वर्ग आहे. उत्तर काय येईल तुमचं या गणिताचं, जे पर्याय क्रमांक 3 मध्ये. क्लिअर समजून घ्या. जायचं रे पुढे, दिलंय सर्वांनी. ठीक आहे. काय म्हणते प्रश्न पहा, पॉइंट पॉइंट दिसत आहे रे तुम्हाला. ठीक आहे. डायरेक्ट नाही काढताय, डायरेक्ट कसे काढताय, सारखे सारखे नाही ना काढायला. सारखे आहे का काढायला, अरे आहे का नाहीये. चला एक काम आपण याच्यात करू शकतो. कुठलं पहा, लक्ष द्या. बरोबर, हा 0.1 गुणिला 0.1 गुणिला 0.1. ठीक आहे. अधिक काय रे 0.02 गुणिला 0.02 गुणिला 0.02, जशाच तसं लिहून घेत ना. ठीक आहे. आता इथे बघा, याला कशा पद्धतीने लिहायचं आहे आपल्याला, की 2 गुणिला 0.2 0.1. लक्षात आलं का. 2 गुणिला 0.1 म्हणजे 0.2. येत्या लक्षात तुमच्या. आता गुणिला परत तसंच काय 2 गुणिला 0.1 गुणिला 2 गुणिला 0.1 प्लस. ठीक आहे. इथे सांगा, याला या पद्धतीने तयार करता येते कसं, 2 गुणिला 0.02 अधिक गुणिला 2 गुणिला 0.02 गुणिला 2 गुणिला 0.02. लक्षात आलं की मांडणी. अरे आली की नाही. आता मला एक सांगा, याच्यामध्ये हा इथून इथपर्यंत म्हणजे 0.1 चा घन, बरोबर आहे का. अधिक हा इथून इथपर्यंत म्हणजे काय 0.02 चा काय घन, बरोबर आहे का. आता याच्यामध्ये एक लक्ष देते तुमच्या, कोणत्या, हे बघा 2 गुणिला 2 गुणिला 2 2 दुनी 4 4 दुनी 8. मग हे कसं होऊ शकते. 8 म्हणजे काय, यांचा जर मी कंस केला असा तर मी असा करू शकतो. हे बघा, याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय, हा लिहितो मी 0.1 काय लिहिलंय 0.1 चा काय करू घन, काय केलं मी घन, अधिक तिकडे तसाच 0.02 चा काय रे घन, आणि यांचा काय येईल तर 8वा आहे. गुणाकारात काही 8 येईल. का बरं 8, 2 दुनी 4 4 दुनी 8. तुम्ही म्हणाल सर तिकडचं लिहिता येते का, इकडचाच मी या पूर्ण होलेला दिलाय कंसाला.
आलं लक्षात? म्हणजे 8 याचाच गुणाकार आहे तर 8 त्याचा पण गुणाकार आहे बघा, 2 गुणेला 2 गुणेला 2. लक्षात आलं का तुमच्या? हा, आता काय करता येईल याच्यात? पहा, हा कटला का पूर्ण? कटते का पाहा? करा ना मग बेरीज, करा बेरीज त्यांची. अरे हे पूर्णच आहे ना, एकत्रच आहे ना, असं एकत्र आहे म्हणजे यांची बेरीज करा आणि घडं देऊन द्या, सारखंच पडते ते. सांगा बरोबर, हे किती झाले? बरोबर आहे, सांगा सांगा सांगा. 0.1 अधिक 0.02, हा 2 1.0 किती झाले? मग आपण असं करू, याला पूर्ण याला काय करता येईल तुम्हाला? 0.12चा काय करू? घन. छेदामध्ये काय? 0.12चा घन करू का? 0.12चा घन. आता मला एक सांगा, 8 असा आहे ना इथे, मग सांगा काय होईल या ठिकाणी? हा कटला समजा, तर अंशामध्ये काय? 1/8. याला भागा बरं, आता 1 ला 8 ने भागा. चला बघा, हे याला आहे बरं पूर्ण, हे असं असं करून घेता येईल तुम्हाला, घन आहे तो, ठीक आहे ना? सांगा किती? भागाचं भागाने याला जर भागलं काय ते 0.125. बरोबर, 0.125 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे का? पर्याय क्रमांक किती येत्या लक्षात? तुम्ही जर म्हणाल की सर पहिले पॉइंट सारखे करून घेतो तर तसं जमणार नाही, कारण इथे बेरजेचं चिन्ह आहे. येत्या लक्षात तुमच्या? चला लिहून घ्या. समजलं ना सर्वांना? ठीक आहे, लिहून घ्या व्यवस्थित. याच्या पूर्वीचे प्रश्न आपण सोडवले 40 पर्यंत, ते बघितले का रिपीट सर्वांनी? हा, कशावर आहे? पाहिले की व्हिडिओ सर्वांनी ते? ठीक आहे, आपण व्हिडिओ आज टाकून देतोय, बघून घ्या. ठीक आहे, सर्वांनी ठीक आहे, दिलंय सर्वांनी? थांबायचं मग आज इथे. चला थांबून दो, बाकीचं उद्याला बघू. ठीक आहे.